गडकिल्ले दुर्ग भ्रमंती हा आवडीचा विषय आणि आज निमित्त किल्ले पुरंदर. पुरंदर किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4723 फूट उंचीवर आहे आणि त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासोबतच ऐतिहासिक वारशासाठी सुद्धा तो ओळखला जातो. पुरंदर किल्ल्याचा इतिहास प्राचीन आहे. इसवी सन 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला पहिला किल्ला म्हणून पुरंदर जिंकला. त्यानंतर हा किल्ला मराठा साम्राज्याचे एक महत्त्वाचे ठाणे बनला. शिवाजी महाराजांचा पुत्र छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म या किल्ल्यावर झाला होता. इसवी सन 1665 मध्ये शिवाजी महाराज आणि मोगल सेनापती जयसिंग यांच्या दरम्यान झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला, परंतु पुढे पुन्हा मराठ्यांनी तो जिंकला. किल्ला दुहेरी रचनेचा आहे. वरचा किल्ला आणि खालचा किल्ला. वरच्या भागातील किल्ला बालेकिल्ला असून तेथून आसपासचा प्रदेश अत्यंत देखणा दिसतो. किल्ल्यावरील कातळकोट, हनुमान मंदिर, मल्हार माची, बिनवडी माची आणि संभाजी महाराजांचे जन्मस्थळ ही ठिकाणे विशेष प्रसिद्ध आहेत. किल्ल्याच्या आसपास निसर्ग हिरवाईने नटलेला आहे, त्यामुळे हे ठिकाण ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे. भारतीय लष्कराने काही भाग आपल्या नियंत्रणात घेतला असून पुरंदर किल्ला पर्यटनासाठी सुद्धा खुला आहे. पुण्याजवळील महत्त्वाचे ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ म्हणून तो ओळखला जातो. ह्या किल्ल्याला मराठी इतिहास, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानले जाते. द ट्रिटी ऑफ पुरंदर. पुरंदरचा तह हा मराठा आणि मुघल साम्राज्य यांच्यात झालेला एक महत्त्वाचा तह आहे. पुरंदरचा तह जून 11, 1665 रोजी या किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराज मराठा साम्राज्याच्या वतीने आणि जयसिंग मुघल सरदार औरंगजेबाचा प्रतिनिधी म्हणून हा तह झाला. या पुरंदरच्या तहाचा गोषवारा म्हणून आपण अभ्यासाला जर एक विषय घेतला तर एकूण 35 किल्ल्यांपैकी शिवाजी महाराजांनी 23 किल्ले आणि त्यांच्याशी संबंधित प्रदेश मुघलांना देऊ केले होते. उर्वरित 12 किल्ले आणि त्यांचा प्रदेश महाराजांकडे राहिला. ही जी पुरंदरच्या तहाची घटना आहे, ही घटना विशद करणे, एक महत्त्वाची बाब समजून घेणे या दृष्टिकोनातून आपण इकडे बघूया. पुण्याहून पुरंदर किल्ल्यापर्यंत पोहोचणे अतिशय सोपे आहे. GPS आपल्या मदतीला असल्यामुळे आता ते बिलकुलच कठीण नाही. पुण्यापासून पुरंदर हा किल्ला साधारणतः 50 किलोमीटर अंतरावर आहे. बिबवेवाडीवरून मी निघालो ते साधारण 1-1.25 तासामध्ये मी किल्ला गाठला. स्वतःच्या कारने किंवा बाईकने जाण्यासाठी हा प्रवास अत्यंत सोयीचा आहे. सासवडहून नारायणपूरकडे जाताना रस्ता उजव्या बाजूला किल्ल्याकडे वळतो. किल्ल्याच्या पायथ्याशी पार्किंगची उत्तम व्यवस्था आहे. मिलिटरीच्या ताब्यात असल्यामुळे शिस्तप्रिय गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतील. साधारण 10 वाजता आतमध्ये ते प्रवेश देतात. जवळपास असलेली ठिकाणे म्हणजे नारायणपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिर, सासवड हे एक ऐतिहासिक गाव आणि राजगड प्रथम राजधानी व सिंहगड हे जवळचे प्रसिद्ध किल्ले. भेटीसाठी सोयीची वेळ ऑगस्ट ते फरवरी हा उत्तम काळ. पावसाळ्यात हिरवाई आणि धुक्यामुळे हा किल्ला सुंदर दिसतो. इथपर्यंतचा प्रवास मनोहरी असून इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी दोहींसाठी
हा अविस्मरणीय अनुभव ठरतो. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये मी या गडावरती आलो. सकाळी साधारणतः 5:45ला मी बिबवेवाडीमधून निघालो आणि सूर्योदय होत होता रस्त्याने. परंतु जसे जसे पुरंदरकडे प्रवास करू लागलो तसा तसा पावसाचा पट्टा समोर दिसू लागला आणि गडावरती तर ढग आणि मिस्ट इतकी होती की पावसात फिरल्यासारखं अगदी भासत होतं. सकाळी साधारण 7:15 वाजताचा सुमार आहे. पलीकडे पावसाचे वातावरण दिसते. पुरंदर किल्ल्यापासून आपण अवघे 8 किलोमीटर अंतरावरती आहोत आणि ढगांमध्ये हा सह्याद्रीचा कोपरा गायब होतो आहे असं दिसते. गड सुरू होण्यापूर्वी गडाच्या पायथ्याशी एक कमान आहे आणि येथून उजवीकडून आपण गडावरच्या चढणीकडे प्रवास करतो. किल्ले पुरंदर सकाळी साधारणतः 8:30चा सुमार. धुक्याचं वातावरण, पावसाळ्यातला दिवस धुक्याने आच्छादित, सर्व आजूबाजूचा परिसर. किल्ले पुरंदर येथे दाखल झाल्यानंतर आपण तर कारमध्ये बसून दाखल झालो, परंतु त्या काळामध्ये काय परिस्थिती असेल? गड चढणे, घोड्यावर चढण्याची व्यवस्था होती काय? असे सर्व प्रश्न मनात असताना तिथे भ्रमंती करत असताना काही पडित वास्तू दिसतात. येथे एक उद्यान आहे. या उद्यानामध्ये फिरताना किल्ले पुरंदर येथे झालेला तह याच्या जाचक अटी, येथील भौगोलिक परिस्थिती आणि त्यावेळी कुठली राजकीय परिस्थिती उद्भवली असेल ज्या कारणामुळे महाराजांना अत्यंत जाचक असा तह स्वतःवरती लादून घ्यावा लागला आणि त्यावेळी असलेल्या जनतेच्या रक्षणार्थ सुद्धा हा तह होता, कारण या युद्धामध्ये जनतेची बरीच होरपळ होत होती असे इतिहासात नमूद आहे. सुरत लुटीच्या प्रसंगानंतर मिर्झा राजे जयसिंग म्हणजे जयसिंग प्रथम यांच्याबरोबर झालेला पराभव, जयसिंग प्रथम बरोबर शिवाजीचा झालेला झगडा हा पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या पराभवामध्ये येऊन संपतो. ही मिर्झा राजे आणि शिवाजी यांची तडजोड नाही. मिर्झा राजांनी शिवाजीला काही दयेने वागवलं नाही. अपमानाचे एकहून एक प्रसंग शिवाजीसाठी वाढून ठेवले आहेत. शिवाजीचे संपूर्ण जीवनाची कसोटी पाहणारा तो प्रसंग आहे. हे जे शिवाजीच्या जीवनातले निर्णायक प्रसंग हे 1656 पासून सुरू होत आहेत आणि हे 1666 पर्यंत आग्र्यावरून सुटका होईपर्यंत असेच चाललेले आहेत. हा तो काळ आहे जेव्हा शिवाजीने हेरगिरीची व्यवस्था अखिल भारतीय अशी वाढवली आहे आणि तो आता असे सांगू इच्छितो, करू शकतो, अभिमानाने नोंदवू शकतो की तुम्ही राजाच्या अंतःपुरात काय बोलता हे मी येथे सांगू शकतो. हा तो काळ आहे जेव्हा शासन व्यवस्थेच्या चोखपणाचा नव्या परंपरा निर्माण केल्या आहेत. तो काळ हा ज्या ठिकाणी त्याने आपली रणनीती कौशल्य नीट मांडून दाखवलं आहे, त्या काळामध्ये शिवाजीने जे जे काही निर्माण केले, ज्या अनंत यातना घेतल्या, ज्या अनेक निष्ठावंतांचे मरण आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि अशी कोणती लढाई असते ज्यात निष्ठावंत मरत नसतात.
पहिला किल्ला जिंकायचा असेल तर काही मरणार. फत्तेखानाशी लढाई म्हणजे बाजी पासलकर जाणार. पन्हाळगडावरून निसटायचं असेल तर बाजी प्रभू देशपांडे संपणार. पुरंदरच्या तहामध्ये मुरारबाजी देशपांडे संपला. युद्धामध्ये दर ठिकाणी निष्ठावंतांचंच मरण पाहायचं असतं. बैमान असलेल्या मंडळीचं मरण पाहायचं नसतं. आणीबाणीच्या प्रसंगी बैमान फितूर झालेल्या मंडळी अजूनही जिवंत आहे हे बघणे नशिबी येते. ते निष्ठावंतांच्या मरणापेक्षा जास्त वेदनादायी असते असे मला वाटते. ही जी जीवनाची चमत्कारिक अशी गाथा आहे, ही गाथा इसवी सन 1656 ते 1666 पर्यंत आपल्या कर्तृत्वाने गुंफतो आहे. आपल्या ज्ञानाचा, सगळ्या कर्तृत्वाचा, सगळ्या भौगोलिक ज्ञानाचा, सगळ्या युद्ध कौशल्याचा, सगळ्या शासन व्यवस्थेतल्या चोखपणाचा, सगळ्या द्रष्टेपणाचा, सगळ्या गोष्टींचा शेवट कशात होतो तर सगळेच्या सगळे संपले यात होतो. हे शिवाजीच्या जीवनाला मिळालेले प्रचंड असे अपयश आहे. कोणी सांगेल तुम्हाला शिवाजी महाराजांना भवानीने दिलेली तलवार होती आणि त्यामुळे ते युद्ध जिंकत होते. या गोष्टीवरती माझा विश्वास कतही नाही. पुरंदरच्या तहाच्या रूपाने हे शिवाजीच्या जीवनाला मिळालेले प्रचंड असे अपयश, जे की जावळीचे खोरं जिंकून केलेले सुरुवात, ते पुरंदरच्या तहात गमावले गेलेलं आहे. पुरंदरचा तह झाल्यानंतर आग्र्याला जाणारा तो शिवाजी असा आहे की तो संपूर्ण धडपड गमावलेला आहे. काळाच्या कठोर प्रवाहामध्ये याचं सर्व कर्तृत्व पराभूत झालेलं आहे. त्याच्या खांद्यावर ओझं आहे, ज्यांनी शिवाजीसाठी आणि स्वराज्यासाठी आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतले. ज्या निष्ठावानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, प्राणार्पण केलेलं आहे, त्यांच्या मरणाचं ओझं खांद्यावर घेऊन, आपला पराभव डोक्यावर घेऊन हा चालला आहे औरंगजेबाकडे. आणि याही अवस्थेत त्याचं मन तुटलेलं नाही. याही अवस्थेत त्याचं मन तुटलेलं नाही, शिल्लक राहिलं आहे. हे माझ्या मते शिवाजीचं मोठेपण आहे, सर्वात मोठं ठिकाण आहे असा माझा प्रचंड विश्वास आहे. माणसं एखादी नवीन गोष्ट करण्याची कल्पना निर्माण करू शकतात. एक नवीन स्वप्न बघत असतात, कारण स्वप्न पाहणाऱ्यांना स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. तो तारुण्याचा नव्हे, स्वभावच आहे. जी माणसं मोठी आहेत ती मोठी स्वप्न पाहतात, जी छोटी आहेत ती छोटी स्वप्न पाहतात. कित्येकदा छोटी माणसं मोठी स्वप्न पाहतात. माणसं ही आपल्या स्वार्थाला अनुकूल स्वप्न पाहतात, आपल्या स्वार्थाला प्रतिकूल स्वप्न पाहतात, ध्येयवादी स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं आणि त्यांचं साकार करणं, यशामागून यशाच्या मार्गावर अधूनमधून येणाऱ्या अपयशाचं दुःख तो विसरू शकतो. आणि एका निर्णायक क्षणी तो येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की कष्टाने, प्रयत्नाने, बुद्धीने निर्माण केलेलं, उभारलेलं विस्तृत असं वैभव कोसळलेलं आहे. तेव्हा अशा ठिकाणी सामान्य माणसाच्या मनाचं काय होत असेल? ते वाकतच नसेल तर मोडून जात असेल. यातून जो शिल्लक राहतो, निराशा पचवून पुन्हा उभ्या राहणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा 1669ला
पुन्हा बंड निर्माण करतो. तो 1674 राजा होतो. हा जो एवढ्या प्रचंड पराभवातून आपले मन अबाधित ठेवून परत आलेला शिवाजी आहे, हा माझ्या मते खरा महापुरुष आहे. शिवाजीच्या जीवनातील कसोटीचं जर एक ठिकाण असेल तर ते हे आहे असा माझा विश्वास आहे. शिवाजीच्या मनातील इच्छा, महत्वाकांक्षा जर शिल्लक राहिल्या आहेत तर त्या का शिल्लक राहिल्या असा जर विचार केला तर सगळा तर्कवाद लंगडा पडतो. हे असे ठिकाण आहे की ज्याचं उत्तर कधीही तर्काने मिळू शकत नाही. कारण एखाद्या माणसाला हे दिसत असताना सगळी परिस्थिती प्रतिकूल आहे, त्याचा आशावाद अबाधित का राहतो याचं उत्तर तर्काला मिळतच नाही. ते उत्तर तर्काच्या पलीकडे जाणारं उत्तर आहे. या मंडळीच्या मनाची अशी काही जडणघडण झालेली आहे किंवा असते की ज्यावेळी चहो बाजूला निराशेचा अंधार प्रचंड प्रमाणात साठलेला असतो, त्यावेळेला त्यांच्या मनात ध्येयवादाविषयी असलेल्या श्रद्धा नेहमीपेक्षा जास्त प्रज्वलित झालेल्या असतात. असंच एक चमत्कारिक मन या सगळ्याच महापुरुषांचं असतं. ते तसं का असतं हे सांगता येणे कठीण आहे, नव्हे अशक्य आहे. त्याची कारणं देता येणं सुद्धा कठीण आहे. त्याचे पुरावे सांगता येणं सुद्धा कठीण आहे. आणि असं हे मन घेऊन येणारा तो शिवाजी आहे, हा असामान्य व्यक्ती आहे. हा कर्तबगार पुरुष आहे. पण शिवाजी हा फक्त कर्तबगार पुरुषच नाही, असामान्य पुरुषच नाही, तर शिवाजी हा एक महामानव आहे. ही ही जी सुपरमॅनची कल्पना आहे, ही आपण समजून घेतली पाहिजे. ज्या मंडळीच्या जवळ अफाट कर्तृत्व असतं, त्यांची असामान्यामध्ये गणना करावीच लागते. काही हिंदुस्थानमध्ये राज्य शिवाजीनेच निर्माण केले अशातला भाग नाही. राज्य निर्माण करणारे काय थोडे लोक होते? शिवाजीने एक राज्य निर्माण केले, ते पूर्ण 150 वर्ष टिकले. निजामाने एक राज्य निर्माण केले, ते 150 वर्ष टिकले. हैदर अलीने एक राज्य निर्माण केले. राज्य निर्माण करणे हा एक कर्तृत्वाचा भाग आहे, यात वादच नाही. एवढ्या प्रचंड सत्तेच्या विरोधात झगडून राज्य निर्माण करणे हा कर्तृत्वाचाच नाही, तर असामान्य कर्तृत्वाचा भाग आहे, यात वाद नाही. परंतु राज्य निर्माण करणे हा एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रेरक गाभा होऊ शकत नाही. शिवाजी हा फक्त राज्याची निर्मिती करत नाही. शिवाजी हा विजयाच्या आणि परिपूर्णतेच्या सीमेजवळ जाऊन पोचलेल्या मुस्लिम वर्चस्वाला कायमचं अधःपतनाकडे खेचून आणतो. शिवाजी हा मुस्लिम राजसत्तांच्या उताराच्या काळात निर्माण होत नाही. शिवाजी हा मुस्लिम राजसत्तांच्या चढत्या वैभवाच्या काळात निर्माण होतो. अकबराच्या काळात उत्तर मोगलांच्या ताब्यात जाते. अकबराच्या काळात दक्षिणेकडे मोगलांची आगेकूच होते आणि जो औरंगजेब दक्षिणेवर आपलं सर्व साम्राज्य निर्माण करून आदिलशाही आणि कुतुबशाही यांना मांडलिकत्व मान्य करण्यास भाग पाडतो आणि निजामशाही समाप्त करतो. त्या औरंगजेबाच्या कारकिर्दीत जो की सगळ्यात धूर्त, सगळ्यात मुत्सद्दी, सगळ्यात कर्तबगार अशा कालखंडात शिवाजी येतो आहे आणि मोगलशाहीच्या शेवटाला सुरुवात होते. एक संपूर्ण इतिहासाला कलाटणी देणारा जो माणूस होता, तो नुसताच असामान्य कार्यकर्ता असून चालत नाही. तो महामानव
सुद्धा असावा लागतो. हे शिवाजीचं महामानवत्व जर बघायचं असेल तर 15 वर्षाचा मुलगा किती स्वप्न पाहतो इथून पाहावं लागेल. कारण सगळ्याच महामानवांनी अशीच प्रचंड स्वप्न बालवयातच पाहिलेली असतात. ज्ञानेश्वरी सांगणारा ज्ञानेश्वर हा काही कुठल्या विद्यापीठाचा मोठी डिग्री घेतलेला 20-25 वर्ष अध्ययन व अध्यापनात घालवलेला असा नव्हता. असं अध्ययन करून 5000 पानांचा अकॅडमिक ग्रंथ सादर करता येत असेल, ते अध्ययन अध्यापनातून निर्माण झालेलं नसतं, ते स्वयंभू असतं. 15 वर्षाचा शिवाजी याची गणना केवळ राज्य निर्माण केल्यामुळे होते असं नाही, तर त्याची ताकद जी असते ती लक्षावधींच्या मनामध्ये जगण्याची, मरण्याची, लढण्याची अविभिन्न न मावळणारी ज्योत कायम टिकवण्यासाठी असते. असा हा नमुना कोणत्या कार्याने निर्माण होतो, कोणत्या घटकांनी तयार होतो, याचे घटक कोणते असतात हे सांगता येणे कठीण आहे. पुरंदरच्या तहाचा एक भाग म्हणून महाराजांना आग्र्याला जावे लागले. तेथून सुटकेचा प्रसंग इतिहासामध्ये सर्वश्रुत आहेच. मी 10वी पर्यंत मराठी मीडियमचा विद्यार्थी असल्यामुळे इतिहासामध्ये किल्ले पुरंदर, पुरंदरचा तह या सर्व गोष्टी मनामध्ये होत्या. किल्ल्यावर येण्याचा योग आल्यामुळे या सर्व गोष्टींना उजाळा मिळाला. या किल्ल्याचे वैभव, सह्याद्रीचे कडेकोपरे या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बघून मन प्रसन्न झाले. प्रचंड अशी ऊर्जा घेऊन परतीच्या प्रवासाला लागतोय. परतीच्या प्रवासापर्यंत अंगात थंडी भरली, ओलं झालो आणि परतीच्या प्रवासाकडे निघालो. पुरंदर किल्ल्यावर एक लहान संग्रहालय आहे. या संग्रहालयात किल्ल्याच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या काळाशी संबंधित चित्रे, शस्त्रे आणि विविध ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन केले आहे. तेथून खाली उतरतानाचा हा रस्ता. बाले किल्ल्यामध्ये जाताना मोबाईल मिलिटरीच्या, सैन्याच्या स्वाधीन करून वरती जावं लागते. त्यामुळे वरील फोटो जे इंटरनेटवरती होते ते टाकले. माझ्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये कादंबऱ्या नसून वास्तविक आधारावरती रचलेला इतिहास, त्याचे ऐतिहासिक पुरावे या वाचनामध्ये मी असल्यामुळे फार कादंबरीचा टच त्याला नसावा. नरहर कुरुंदकर हे महाराष्ट्रातील एक प्रख्यात विचारवंत लेखक, समीक्षक आणि वक्ते होते. त्यांनी मराठी साहित्य, समाज, राजकारण आणि तत्वज्ञान या सर्व क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ऐतिहासिक पुरावे आणि त्या संबंधित शिवाजी महाराजांचा इतिहास हे त्यांच्या लेखनात दिसून येते, विचारात दिसून येते. वैचारिक सत्य, शब्दाच्या पलीकडे आणि मराठी संस्कृती यांच्यासारख्या त्यांच्या ग्रंथामधून विचारांची खोली आणि तर्कनिष्ठ दृष्टी प्रकट होते. ते एक प्रखर विवेकवादी होते असे मी मानतो आणि समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचार स्वातंत्र्याची दिशा देणारे ते होते. त्यांच्या वाचनातून माझा इतिहासाचा पाया रचल्या गेलेला आहे. त्यांची लिहिलेली अनेक प्रकरणं आमच्या मराठीच्या धड्यांमध्ये होती, ती आम्ही अभ्यासलेली आहे. तर या सर्व विचारांचा पगडा तुम्हाला माझ्या विवेचनामध्ये दिसेल. चला परतीच्या प्रवासाकडे वाटचाल करूया. पुरंदर किल्ल्यावरून उतरतानाचा हा घाट एव्हाना पावसाला सुरुवात झाली होती. दुपारी 2चा सुमार असावा, परंतु सूर्य कुठे दिसत नव्हता.
व्हिजिबिलिटी सुद्धा अत्यंत कमी होती. रस्त्यामध्ये वाहनं सुद्धा काही नव्हती. सुटीचा दिवस असल्यामुळे बहुतेक सर्व आरामात दिसतात. आपण हे विवेचन ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद मानतो आणि येथे थांबतो. धन्यवाद.